होता, पण तुमच्या प्रतिस्पर्ध्याने राजकीय भूकंप केला आहे आणि खूप सारे नगरसेवक माजी आजी त्यांनी घेऊन गेले. हे बघा, तुम्हाला सांगतो की मी पडल्यानंतर एक कुणकुण मला अगोदरच माहित होतं की काही लोक जाणार आणि ज्याला मतदारसंघात पुन्हा तिकीट भेटणार नाही अशा काही लोकांना माहित होतं आणि ते लोक गेले आणि 6 लोक गेले. पण तुम्हाला माहिती आहे की 28 काँग्रेसचे लोक आहे. सध्या माझ्यासोबत 21 लोक आहे आता सध्या ऍट प्रेझेंट एक. आणि यापूर्वी अशी घटना झालेली आहे आणि कोणत्याही पार्टीचा आमदार असतो जेव्हा माजी होतो ना त्याचे जवळचे सहकारी सोडून जातात आणि काही प्रक्रिया नवीन नाही. आणि राजकीय भूकंप तुम्ही जे म्हणतात नाही ते हाच नाही, त्याला तुम्हाला माहित पडेल तेव्हा मी सांगेल राजकीय भूकंप काय होणार. तुमचं ते पुष्टाबार आहे आणि आम्ही राजकीय भूकंप होणार आहे आणि काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत ते आता एकनाथ शिंदेच्या उपस्थित प्रवेश करणार आहे. नाव तिने अद्याप नाही त्यांच्याकडं ते थम्पिंग मेजॉरिटीने आलेले आहे. त्यांना दुसऱ्या पार्टीचे लोकांना घेऊन काय साध्य करायचे ते तुम्हाला माहित आहे. अगोदर हे जे गेले आणि जे त्या वार्डात इच्छुक आहे याच्याकडून ते सर्व आता आम्हाला संपर्क साधू करायला लागेल की साहब हमको इन्होंने प्रॉमिस किया था कि टिकट तेरे को देंगे लेकिन तुम्हारे कांग्रेस के आने की वजह से हम तुम्हारे पास आएंगे. म्हणजे ते मला धक्का देण्यापेक्षा त्यांनी ज्याला प्रॉमिस केले ते सर्व माझ्याकडे येऊ लागले. आणि ते बघा, पैशाचे आमिष कामाचं आमिष जे दाखवत आहे काही लोक जातात. नवीन थोडी माझ्यासाठी, या अगोदर पण गेले. कुछ बात है मिटती नहीं हस्ती हमारी, सदैव से रहा दुश्मनी जहां हमारा. चलता है, इसमें कोई डर थोड़ी है. 5 गए 35 चुन के लेके आएंगे. महानगरपालिकेची आता निवडणूक लागणार आहे लवकरच. आता काँग्रेस सोबळावर लढणार आहे. सगळीकडे वार चालू आहे. काल आमचे 21 नगरसेवक जे आहेत ते आम्ही सर्व बसलो होतो आणि आमचे जे राष्ट्रवादीचे राजेश टोपे भैया आहे त्यांच्याशी आणि भास्कर आंबेकरशी बोलू आणि करू काहीतरी त्यात कसा मार्ग निघता येईल. जसा मुंबईमध्ये शिवसेनेचा जोर आहे तसा जालन्यामध्ये कायला जोर आहे. खरंय का? खरंय. सोबळावर लढणार का? शिवसेनेचा महापौर जे आहे विष्णू पाचपुते त्यांनी जाहीर केलेला आहे, मात्र काँग्रेसचा महापौर अजून तुमच्या वतीने जाहीर झाला नाही. जोपर्यंत सुप्रीम कोर्ट डिसिजन देत नाही रिझर्वेशनच्या बद्दल की SC होणार, OBC होणार, ओपन होणार, पुरुष होणार, महिला होणार, तोपर्यंत ही गोष्टी करणे बरोबर नसतं. जे मॅच्युअर्ड पॉलिटिशियन आहे ज्याला डोकं असतं ते असं कधी बोलत नाही. आता ते मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. त्यांनी काही निर्णय घेतला त्यांचा पार्टीचा मॅटर. सर आज के आंदोलन के बारे में आज का आंदोलन तो तुमको पता है EVM मशीन के बारे में और जो लाड़की बहन का गाजर दिया उन्होंने उसके बारे में है. और तुम देखो काफी लोग हैं आज, काफी संख्या में लोग हैं.